नमस्कार मित्रो. काल 6वा भाग झाला. आज 7व्या भागाचं अभिवाचन करतोय. महाकवी कालिदासादी वाङ्मय आणि तुषारहार धवला या माझ्या पुस्तकातलं. काय आहे की आजपर्यंत आपल्याला फक्त महाकवी कालिदास ही एकच व्यक्ती माहिती आहे, परंतु माझ्या व्यवसायामध्ये मी अनेक पुस्तकं छापली, पण कालिदास वाङ्मयावरती अगदी नगण्य म्हणजे हाताच्या बोटावरती माहिती असलेली पुस्तकं मी छापली. त्याच्यामध्ये प्रकर्षाने श्रीमती इंदुताई सहस्त्रबुद्धे यांच्या पुस्तकात जे प्राचीन महाकवी आढळतात त्यामध्ये विशेषत्वाने अश्वघोष यांचे नाव येते. अश्वघोष कनिष्क राजाच्या समकालीन म्हणजे कवी कालिदास पूर्व होऊन गेला, कालिदासांच्या आधी होऊन गेलेला आहे. कनिष्क राजाने स्वतः बौद्ध भिक्षू पंडितांना धर्मप्रसारासाठी सहाय्य केलेले आहे. त्याच सुमारास व त्यांच्या सहवासात अग्निघोष या कवीमध्ये कवित्व जागृत झाले आणि त्यातून त्या काळाला अनुसरण त्याच्यामध्ये संस्कृत भाषेची ओढ प्रतिष्ठा अंकुरली गेली. महाकवी अश्वघोष यांच्या नावावर महायान, श्रद्धोत्ताद ग्रंथ तसेच वज्रसूची, गंडी स्तोत्र, सूत्रालंकार असे 4 संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच अश्वघोषाचे आणखीन साहित्य म्हणजे बुद्धचरित्र आहे, सौंदरानंद आहे, शारिपुत्र आहे, हेही ग्रंथ आहेत. महाकवी अश्वघोष या कवीने बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि त्याचा धर्मांचा अभ्यासही होता आणि सर्व धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर पण होता. आपल्या काव्यसंपदेत संस्कृतमध्ये रामकथा, शिवपार्वती कथा इत्यादी पुराणातील कथांची उदाहरणे अश्वघोषांनी दिलेली आहेत. त्या कालावधीमध्ये संस्कृत साहित्य संपदेची विशाल परंपरा म्हणजे व्यासांच्या महाभारतासारखी अमरकृती अस्तित्वात होती. लौकिक साहित्याची परंपरा अश्वघोष हा महाकवी कालिदास पूर्व शांतिरसपूर्ण कवी असून त्याच्या साहित्यात वीररस, करुणरस, शृंगाररस यांचे अद्भुत अलंकारिक असे वर्णन दिसून येते. महाकवी अश्वघोषाचे स्थान हे महाकवींच्या पहिल्या पंक्तीत जरी नसले तरी त्याचे वाङ्मय संकेत जे आहेत ते उत्तम परंपरेला अनुसरून आहेत. त्या परंपरा ज्या आहेत की ज्या परंपरेचा उपयोग हा प्रत्यक्षात महाकवी कालिदासापासून ते महाकवी हर्षपर्यंत सर्वांनीच केलेला आहे. एवढेच नव्हे तर महाकवी कालिदासाच्या काव्यप्रतिभेचा अभ्यास करायचा असेल तर महाकवी अश्वघोषाची प्रतिभा सर्व नवोदितांना मार्गदर्शक ठरेल असा हा महाकवी अश्वघोष आहे. म्हणजे प्राचीन संस्कृत कवीमध्ये प्रथम अश्वघोष आहे, नंतर महाकवी कालिदास आहे, तिसरा महाकवी भारवी आहे, चौथा महाकवी भट्टी आहे, 5वा माघ आहे आणि 6वा हर्ष आहे. असे महाकवी झालेले. तर अश्वघोषाबद्दलची थोडक्यात माहिती आता मी तुम्हाला सांगायची संक्षिप्त आहे का पुढे प्रत्येक कवीचं प्रकरण हे येणार आहे तेव्हा त्याची माहिती आपल्याला मिळेल. आता दुसरा जो कवी आहे म्हणजे तिसरा अश्वघोष, महाकवी कालिदास आणि भारवी. तर पंडित कवी श्री भारवी यांच्याबद्दल माहिती येते अशी आहे की महाकवी अश्वघोष व महाकवी कालिदासानंतर संस्कृत साहित्यात कालिदासांच्या नंतरच्या कवींनी कालिदासाच्या परंपरेतील अभिव्यंजनता त्याची वाङ्मयीन पद्धती ग्रहण केलेली आहे, परंतु त्या भावनेतील महत्त्वाची मार्मिकता दुर्लक्षित केली गेलेली आहे.
वस्तुतः महाकाव्यासाठी मानवी जीवनातील वास्तववादी असे सर्वांगीण चित्र आवश्यक असते, ते नाहीसे झाले आहे. आणि मग महाकाव्य म्हणजे काय, तर फक्त पांडित्य आणि कलात्मकतेचे कला प्रदर्शनाचे ते क्षेत्र ठरले आहे. भारवी, भट्टी, माघ व हर्ष या चारही महाकवीच्या साहित्यात, भारवी, भट्टी, माघ आणि हर्ष या चारही महाकवींच्या साहित्यात अशा रचना प्रवृत्तींची जाणीव होते. महाकवी भारतीने संस्कृत महाकाव्यात त्याला अनुसरून एक नवीन शैली, नवीन प्रवृत्ती निर्माण केलेली आहे. भारवीच्या किरातार्जुनीय या महाकाव्याची व्यथा ही मूळ महाभारत या प्राचीन हिंदू ग्रंथामधून घेतलेली आहे. इंद्र आणि शिव, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी अर्जुनाने केलेली जी तपश्चर्या आहे, हाच या महाकाव्याचा मूळ हेतू आहे. आणि या महाकाव्याचे एकूण 18 भाग या महाकवी भारवीने लिहिलेले आहेत. महाकाव्याची रचना त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये जेव्हा द्यूतामध्ये पांडव कौरवांच्याकडून हरल्यानंतर त्यांना जो वनवास भोगायला आलेला आहे, त्यांच्या वाटेला वनवास जो आलेला आहे, या वनवासातील असंख्य घटनांच्या परामर्शाचे वर्णन या महाकाव्यातून भारवीने केलेले आहे. श्री या मंगलचरणापासून सुरू झालेले भारवीचे हे श्रीकाव्य लक्ष्मी शब्दांनी पांडवांच्या विजयप्राप्तीनंतर संपुष्टात आलेले आहे. म्हणूनच या महाकाव्यास लक्ष्मंत काव्य असे म्हणतात. हे भारवीचे किरातार्जुनीय महाकाव्य अगदी छोटेसे असून अत्यंत कलात्मक आहे, अत्यंत रमणीय आहे, अत्यंत सुंदर आहे, अत्यंत अद्भुत असे संवाद असलेले महाकाव्य आहे. कथेतील सुंदर सुरस वर्णनांनी या काव्याला भरदास्तपणा आलेला आहे. या काव्यात त्या काळातील राजकारण, राजनीती, राज्यकारभार यांचे प्रतिबिंब प्रतीत होते आहे. भारवी पंडित आहे, भारवी राजनीतिज्ञ आहे, त्याला कलात्मक दृष्टी आहे. अल्प शब्दात अत्यंत अर्थपूर्ण आणि सुंदर प्रतिभा व्यक्त करणारा असा निष्णात महाकवी भारवी आहे. आणि भारवे अर्थ गौरवम या नावाने तो प्रसिद्धही आहे. आता महाकवी कालिदास हा प्रणय कवी आहे. एकंदरीत आपण महाकवी कालिदासाचं वाङ्मय जर पाहिलं, वाचलं, तर त्याच्यामध्ये महाकवी कालिदासांनी जे वर्णन केलेले आहे, त्या वर्णनामध्ये महाकवी कालिदास हा प्रणय कवी आहे असे जाणवते. तर भारवी हा प्रणय कलांचा कवी आहे. दोघांमधला भेद, तो प्रणय कवी आहे, तर भारवी हा प्रणय कलांचा कवी आहे. कालिदासांची कविता द्राक्षासवाप्रमाणे आहे असं म्हणतात, की कालिदासाची कविता ही द्राक्षासवाप्रमाणे आहे, तर भारवीची कविता ही नारळाच्या पाण्यासारखी आहे. कारण खूप मेहनत घेतल्यानंतर नारळाचे पाणी मिळते. बरोबर, खूप मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे नारळाच्या शेंड्या काढणे वगैरे वगैरे जे काही प्रकार, तर ते अत्यंत मेहनत घेतल्यानंतर आपल्याला नारळाचे पाणी मिळते. पण कधी कधी तर नारळ फोडतानाच ते पाणी सर्वत्र विखुरले जाते आणि जे थोडं शिल्लक राहते की नाही, त्यातही रसिक श्रोत्यांना आस्वाद मिळतो आणि अमृतपान केल्याचा स्वानंद मिळतो. असे हे महाकवी भारवीचे महाकाव्य आहे. महाकवी भारवीच्या भावशब्दामध्ये अर्थाची सुंदर सुडौलता आहे. म्हणून इंदुताई सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील जो सगळा भावगंध आहे तो मला खूप भावला. आणि मला त्यावेळेला कळलं की अरे बाबा, संस्कृत महाकाव्यामध्ये जे प्राचीन संस्कृत महाकवी होऊन गेले, त्याच्यामध्ये महाकवी अश्वघोष हा पहिला कवी आहे. कालिदासांच्या आधीचा कविता आहे. मग नंतर कालिदास आहे, आणि नंतर भारवी आहे, नंतर भट्टी आहे, नंतर माघ आहे, आणि नंतर हर्ष आहे. तेव्हा क्रमाक्रमाने, आता हा 7वा भाग संपलेला आहे, 8वा भाग संपला आहे, क्रमाक्रमाने अगदी थोडक्यामध्ये या कवींची देखील माहिती माझ्या अभिवाचनामध्ये आपल्याला होत राहील. पण एक गोष्ट निर्विवाद आहे की साहित्यिकांनी, नवोदित कवींनी, प्रस्तावित कवींनी, मी नेहमी म्हणतो, मला वाटतं प्रत्येक मी अभिवाचनामध्ये म्हणलेलं आहे की जे आपल्याला माहीत नाही ते वाचनाने आपल्याला त्याची माहिती कळते.
म्हणजे कदाचित हे अभिवाचन झाल्यानंतर आपण सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, देत आहात. पण मी तुम्हाला आणखीन एक विनंती करेन की त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही टिप्पणी करायची असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर तुम्ही जरूर द्याव्यात आणि मी तुमच्या प्रतिक्रियेने निश्चित उपकृत होईन. धन्यवाद. नमस्कार.